तिकडे नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये शिवशाही बसवर बस स्टँडचा स्लॅब कोसळला। बसमधील प्रवाशांना बसच्या आपत्कालीन मार्गातून बाहेर काढावं लागलं। सिन्नर बस स्थानकातील कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। स्लॅब कोसळल्यानंतर बस स्थानक बंद करण्यात आलंय। ही काही दृश्यही आपण पाहतो आहोत। शिवशाही बस या ठिकाणी उभी होती, त्याचवेळी पावसामुळे बस स्थानकाचा स्लॅब कोसळला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी पवन येवले आपल्यासोबत आहेत। पवन, सध्या हा स्लॅबचा ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे, बस स्थानक देखील बंद करण्यात आलंय। नक्कीच, खरं तर आज 4 वाजेच्या सुमारास नाशिकच्या सिन्नर बस स्थानकामध्ये जो आपला बस स्थानकाचा जो स्लॅब आहे तो कोसळलेला आहे। आणि ज्यावेळी हा स्लॅब कोसळला, फलाट क्रमांक 1 ते 6च्या दरम्यान हा भाग जो आहे स्लॅबचा तो कोसळलेला आहे। यावेळी या ठिकाणी एक शिवशाही बस आणि खासगी वाहन देखील होतं, यावरती हे स्लॅब कोसळलेलं आहे। मात्र यावेळी शिवशाही बसवरती असताना शिवशाही बसमधील काही प्रवासी जे आहेत ते आतमध्ये अडकले होते आणि त्यांना बसच्या मागच्या बाजूला असलेल्या आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आलं। मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा बस स्थानकाचा स्लॅबचा भाग कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात प्रवासी या ठिकाणी होते, त्यांच्यामध्ये देखील घबराटीचं वातावरण यावेळी निर्माण झालेलं होतं। खरं तर हे जे सिन्नर बस स्थानक आहे हे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील बस स्थानक आहे। आणि आता या ठिकाणी सध्या मलबा हटवण्याचं जे काम आहे ते एसटी महामंडळ प्रशासनाच्या वतीने आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या ठिकाणावर असलेली जी शिवशाही बस आणि एक जे खासगी वाहन होतं 4 चाकी गाडी ती देखील हटवण्यात आलेली आहे। आता जो स्लॅबचा मलबा जो आहे कोसळलेला तो देखील हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। या बस स्थानकातील लाईट जी आहे ती देखील घालवण्यात आलेली आहे आणि आता बस स्थानक जे आहे ते देखील बंद करण्यात आलेलं आहे। बस स्थानकाच्या बाहेरूनच लांब पल्ल्याच्या आणि जवळच्या ज्या गाड्या आहेत त्या या ठिकाणावरून जात आहेत। खरं तर नक्कीच पवन, तर सिन्नर बस स्थानकामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। धन्यवाद या माहितीसाठी।